आपण जे जगतोय, जे अनुभवतोय, ते खरं आहे का? की हे सगळं एक खूप मोठं, खूप प्रगत असं कम्प्युटर सिम्युलेशन आहे? हा विचारच किती विचित्र आहे, नाही का? पण हा प्रश्न विचारवंतांना आणि शास्त्रज्ञांना अनेक वर्षांपासून सतावतोय. चला, आजच्या या भागात ह्याच प्रश्नाचा जरा खोलात जाऊन विचार करूया. ह्या प्रश्नाची मुळं आहे ना, खूप जुनी आहेत. ती आपल्याला थेट एका प्राचीन ग्रीक दंतकथेत घेऊन जातायत, ज्या कथेनं मोठमोठ्या विचारवंतांना कोड्यात टाकलं आहे. तर गोष्ट अशी आहे की थीव्स नावाच्या राज्याचा एक राजा होता, लायस. त्याला एका भविष्यवाणीतून कळलं की त्याचा स्वतःचाच मुलगा इडिपस मोठा झाल्यावर त्याची हत्या करेल आणि त्याच्या आईशी म्हणजे स्वतःच्याच आईशी लग्न करेल. आता हे भयंकर भविष्य ऐकून कोणताही बाप घाबरेलच. राजा लायसने ते टाळण्यासाठी इडिपसला जन्मतःच मारायला पाठवून दिलं. पण नशिबात जे लिहिलं होतं तेच झालं. इडिपस वाचला, मोठा झाला आणि आपल्या नशिबापासून पळता पळता त्याने नकळतपणे आपल्याच वडिलांना ठार मारलं आणि आईशी लग्न केलं. म्हणजे तो जे टाळायचा प्रयत्न करत होता, नेमकं तेच त्याच्या प्रत्येक कृतीमुळे घडत गेलं. आणि इडिपसची हीच कथा आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभी करते. आपल्या आयुष्याचे निर्णय आपण स्वतः घेतो, की आपलं सगळं नशीब आधीच ठरलेलं आहे आणि आपण फक्त त्या पटकथेतली पात्र आहोत, जी आपापली भूमिका बजावत आहेत? वास्तवाबद्दलचा हा गोंधळ आणखी वाढतो जेव्हा आपण 3ऱ्या शतकातील चीनी तत्त्वज्ञ झुआंगझी यांचा हा प्रश्न ऐकतो. ते म्हणतात की एकदा मला स्वप्न पडलं की मी फुलपाखरू आहे, आणि जेव्हा जाग आली तेव्हा मला कळलंच नाही की मी माणूस आहे ज्याला फुलपाखरू झाल्याचं स्वप्न पडलं होतं, की मी मुळात फुलपाखरूच आहे ज्याला माणूस असल्याचं स्वप्न पडतंय. तर मग बघूया की सावल्या आणि स्वप्नांबद्दलचे हे जुने विचार आजच्या आपल्या डिजिटल जगात एका नव्या सिद्धांताच्या रूपात कसे समोर आले आहेत. नियतिवाद किंवा डिटर्मिनिझम हा सिद्धांत काय सांगतो, तर आज जे काही घडतंय ते अचानक घडत नाहीये. ते भूतकाळात घडलेल्या घटनांच्या एका लांबलचक साखळीचा परिणाम आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक कारण आहे आणि यानुसार आपली स्वतंत्र इच्छाशक्ती म्हणजे फ्री विल हा फक्त एक भ्रम आहे. प्लेटोची गुहेची गोष्ट पण हेच सांगते. काही कैदी जन्मल्यापासून एका गुहेत आहेत आणि ते फक्त समोरच्या भिंतीवर पडणाऱ्या सावल्या पाहू शकतात. त्यांच्यासाठी त्याच सावल्या खरं जग आहे. काय माहीत, कदाचित आपणही अशाच गुहेत आहोत आणि ज्याला आपण वास्तव समजतोय त्या केवळ सावल्या असतील. याचं एक आधुनिक उदाहरण म्हणजे गणितज्ञ जॉन कॉन्वे यांचा गेम ऑफ लाईफ. हा एक साधा कम्प्युटर प्रोग्राम आहे जो दाखवतो की अगदी सोपे नियम वापरून सुद्धा किती गुंतागुंतीची एखाद्या सजीवासारखी रचना तयार होऊ शकते. आता विचार करा, जर काही लाईन्स ऑफ कोडमधून एक आभासी विश्व जन्माला येऊ शकतं, तर आपलं विश्वही अशाच कोणत्या तरी कोडवर चालत असेल का? आता आपण या चर्चेच्या सगळ्यात जास्त चक्रावून टाकणाऱ्या भागाकडे वळूया, जिथे विज्ञानकथा आणि खरं वास्तव यांच्यातली रेषा पुसट होते आणि आपण प्रवेश करतो क्वांटम मेकॅनिक्सच्या जगात. हा एक खूप प्रसिद्ध प्रयोग आहे. यात काय करतात तर फोटॉन्ससारखे सूक्ष्म कण 2 उभ्या फटींमधून एका पडद्यावर टाकतात. आता साधं लॉजिक काय सांगतं की पडद्यावर त्या 2 फटींच्या अगदी मागे 2 सरळ रेषा उमटल्या पाहिजेत. पण तसं होत नाही. उलट तिथे एक विचित्र नक्षी तयार होते, जशी पाण्यात 2 लाटा एकत्र आल्यावर होते तशी. आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा प्रत्येक कण एकाच वेळी दोन्ही फटींमधून गेला असेल. म्हणजे साधं सरळ गणित इथे चालतच नाही. वास्तव आपल्या अपेक्षांपेक्षा खूपच विचित्र वागतं. पण खरी जादू तर पुढे आहे. जेव्हा शास्त्रज्ञांनी हे कण नक्की कोणत्या फटीतून जात आहेत हे पाहण्याचा किंवा मोजण्याचा प्रयत्न केला, तेव्हा संपूर्ण निकालच बदलून गेला. हे अविश्वसनीय आहे, पण खरं आहे. जेव्हा शास्त्रज्ञांनी हे मोजायला सुरुवात केली की कण कुठून जातोय, तेव्हा त्या कणांनी लाटेसारखं वागणं सोडून दिलं आणि ते सरळ कणांसारखे वागू लागले. म्हणजे पडद्यावर 2 सरळ रेषा दिसू लागल्या. याचा अर्थ काय की फक्त कोणीतरी पाहतंय ह्या एका कृतीने वास्तवाचं मूळ स्वरूपच बदलून जातं. आणि हे अगदी एखाद्या आधुनिक व्हिडिओ गेमसारखं आहे. GTA सारख्या मोठ्या गेम्समध्ये संपूर्ण जग एकाच वेळी कम्प्युटर तयार करत नाही. खेळाडू ज्या दिशेने पाहतो फक्त तेवढाच भाग तपशिलात तयार केला जातो, ज्याला रेंडरिंग म्हणतात. याने प्रोसेसिंग पॉवर वाचते. मग काय माहीत, आपलं विश्वही असंच करत असेल, फक्त तेव्हाच तपशील तयार करत असेल जेव्हा कोणीतरी त्याकडे पाहते. पण थांबा, या कल्पनेत पूर्णपणे वाहून जाण्याआधी या सिद्धांताला आव्हान देणारे काही तितकेच मोठे आणि ठोस युक्तिवाद आहेत, तेही पाहूया. फक्त एका सूक्ष्म क्वांटम कणाची स्थिती आणि फिरकी यांची अचूक माहिती साठवण्यासाठी तुम्हाला माहिती आहे किती कम्प्युटर मेमरी लागते? तब्बल 50 GB. आता विचार करा, फक्त एका कणासाठी 50 GB.
तर मग या संपूर्ण विश्वातील प्रत्येक अणूला सिम्युलेट करायला किती मेमरी लागेल? आकडा इतका मोठा आहे की या विश्वात जेवढे अणू आहेत त्यापेक्षाही जास्त मेमरी लागेल. आपल्या कल्पनेच्या पलीकडची गोष्ट आहे ही. आणि दुसरा मोठा अडथळा आहे द ग्रेट फिल्टर सिद्धांत. हा सिद्धांत म्हणतो की कोणतीही संस्कृती इतकी प्रगत होण्याआधीच, म्हणजे असे सिम्युलेशन बनवण्याची क्षमता मिळवण्याआधीच, युद्ध, नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणांमुळे स्वतःचा नाश करून घेते. मग जर सिम्युलेशन बनवण्यासाठी कोणी वाचलंच नाही तर आपण सिम्युलेशनमध्ये असूच कसे? चला तर मग या सगळ्या विचारांना, सिद्धांतांना आणि त्यांच्या विरोधातल्या युक्तिवादांना एकत्र आणून बघूया की यातून आपण काय शिकू शकतो. तर आपण पाहिलं की आपलं वास्तव नेमकं काय आहे. हा प्रश्न खूप जुना आहे. क्वांटम फिजिक्सने तर हे दाखवून दिलंय की आपलं निरीक्षणसुद्धा वास्तवाला बदलू शकतं. व्हिडिओ गेमची कल्पना याला एक आधुनिक रूप देते. पण त्याचवेळी याला सिम्युलेट करण्यासाठी लागणारी प्रचंड कम्प्युटर पॉवर आणि द ग्रेट फिल्टरसारखे अडथळे या कल्पनेला जवळपास अशक्य ठरवतात. तर मग अंतिम प्रश्न हाच उडतो की आपण खरंच एका कम्प्युटर प्रोग्रामचा भाग आहोत, की खरं वास्तव आपल्या कल्पनेपेक्षा इतकं जास्त गुंतागुंतीचं आणि विचित्र आहे की ते आपल्याला कधीच पूर्णपणे समजणार नाही. विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?